नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती. आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत मनोरमा कॉलनी या ठिकाणी. कोल्हापूरमधील ही कॉलनी मागे जे 2 दिवसापूर्वी घटना घडली होती की गॅस पाईपलाईनचा वापर सुरू केला आणि एक मोठा स्फोट घडला, त्या विषयात आहे. जाणून घेऊया नागरिकांकडून की ह्या गॅस पाईप संदर्भात त्यांची मतं काय आहेत. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रविकिरण अंजनराव उक्केरीकर. मी इचलकरंजीहून कोल्हापूरमध्ये जी घटना झाली होती त्या घटनास्थळी मी आत्ता आलेलो आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो, तोपर्यंत आम्हाला तुम्ही निदर्शनास आला. आत्ता हा विषय असा झाला आहे की ही घटना झाल्या ह्याच्या आधी मी जिल्हाधिकाऱ्यांना 2 महिन्याआधी वारंवार 2 महिन्याच्या आधीपासून मी सांगत होतो की हे जे भ्रष्टाचार चालू आहे यांचा, हे सर्व काही चालू आहे हे सगळं भ्रष्टाचारी आहे, याची तुम्ही सखोल चौकशी करावी. पण जिल्हाधिकारी याच्याकडं दुर्लक्ष केलेत. त्यामुळं प्रथमतः जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद होणं महत्त्वाचं आहे. मागच्या लोकसेवा दिनात मी त्यांना 7 अर्ज घेऊन गेलो होतो, पण जिल्हाधिकाऱ्यांनी ते काय केलं, बघताच क्षणी हा हे घ्या, हे तिथं द्या. पण त्यावेळेला जर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ते अर्ज बघितलं असतं, त्यात कळंब्याचा प्रश्न पण उपस्थित होता. त्या कळंब्याच्या प्रश्नामध्ये मी स्पष्ट लिहिलं होतं ही अनधिकृत आहे आणि ते तुम्ही थांबवावी. तुम्हाला कधी लक्षात आलं होतं, काय घडलं होतं की तुमच्या लक्षात आलं की हे सगळं चुकीचं आहे? मी 8 महिने झालं, जानेवारी महिन्यात आम्ही इचलकरंजीमध्ये हे घ्यायला चालू केलं होतं. तेव्हा माझ्या निदर्शनास आलं की हे सगळं चुकीचं चालू आहे. ते स्टील पाईपलाईन आणि MDB पाईपलाईन एकातच, शिवाय जे आपल्याला 5 फुटाच्या खाली घालायचं आहे 1.5 त्यांचा GR आहे गव्हर्नमेंटचा, काय त्यानुसार 1.5 मीटर त्यांनी सांगितले. म्हणजे ॲक्च्युली 5 फूट येतं, ते 5 फुटाच्या खाली घालायचं आहे. पण त्यांनी तसं काहीच केलेलं नाही आहे. तुम्ही ट्रायल फीड घ्यावी. आजही जर बघितला गावात, मी परवा तक्रार दिली होती, विभागीय 1ची तक्रार आहे, कळंबा रोड इथे स्टील आणि गॅस पाईप आहे, स्टील आणि MDB दोन्ही एकातच टाकत आहेत त्यांनी. उद्या जर भविष्यात काही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, अशी मी तक्रार दिली होती. त्या संदर्भात विभागीय 1चं पत्र आले की आम्ही 12 तारखेला त्यांना पावसाळ्यामुळे बंद करायला सांगितलेलं आहे. पण एक लक्षात घेता की त्यांचा करार संपलेला आहे, पण तुम्ही त्याला काम करू कसं काय देताय, हा सगळ्यात मेन महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांचा करार संपलेला आहे पण त्यांना तुम्ही काम कसं करू देताय? तुम्ही याची सखोल चौकशी करा. शिवाय आता तुम्ही परमिशन घेतल्या 20 किलोमीटरची, मारल्यात 50 किलोमीटर, असे भरपूर ठिकाणी झाले. आज यड्राव ग्रामपंचायतीचं जर तुम्ही बघितला 7 किलोमीटरची परमिशन आहे. बरं, त्यांचा रेट जरी बघितला तर तुम्ही हसशीला. आज गव्हर्नमेंटचा GR नुसार 5,500 रुपये रेट आहे, त्यांनी 600 आणि 700 आणि साईड पट्टीला 65 रुपयाने दिले त्यांनी रेट. 65 रुपयानं आता तुम्ही मला देऊ शकता का साईड पट्टी? बरं, कुठलाही करारनामा न करता यड्राव ग्रामपंचायतीनं आणि जयसिंगपूर नगर परिषदेनं परमिशन दिल्या. तुम्हाला काय वाटते हे काय चाललंय नेमकं? हा सगळा भ्रष्टाचार आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार आहे. दुसरी गोष्ट, याच्यामुळं भविष्यामध्ये माणसाची जीवितहानी होण्याची भरपूर शक्यता आहे. उद्या जर एखादा स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण? आज जे झाले याला सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी आहेत. कारण की जिल्हाधिकाऱ्यांना याच्या आधी मी भरपूर वेळा भेटलेलो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कधीही स्पष्ट मला बोलवावं आणि मला सांगावं, आणि माझ्याकडे लेखी मी सगळं दिलेलं आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना, तरीही त्यांनी त्यांच्यावर दुर्लक्ष केलं. आज जो जीवितहानी झाली त्याला सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी आहेत असं मला वाटते. काय वाटते ह्या जबाबदार लोकांना, ह्या घटनेमागे जे जबाबदार लोक ठरतात त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे वाटतं? काय नाही, त्यांच्यावर तुम्हाला सांगतो, एकतर कंपनीवर 100% गुन्हा नोंदवायला पाहिजे. कंपनीपेक्षा HPCL या कंपनीवर पहिला गुन्हा नोंदवायला पाहिजे. HPCLच्या अंडर HP ऑइल गॅस कंपनी आहे, त्यांची 50% इक्विटी आहे त्यात, आणि HPCLनं यात लक्ष घालणं गांभीर्यानं एकदम हे होतं. मी तक्रार दिली होती HPCLला, पण सेंट्रलला पण तक्रार दिली होती, पण त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही. आज ज्यांचा जीव गेला आहे, त्यांचा कुटुंबाचं काय हाल होते त्यांनी इथं येऊन पाहावं. आज कुटुंबात त्यांच्या कोणी नाही आहे, घराला कुलूप आहे. अक्षरशः लहान 5 वर्षाचा मुलगा असं चमडं त्याचं अंगावरचं निघलंय. ही अत्यंत दुर्दैवाची घटना आहे, ही लक्षात ठेवा. आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी आहेत. आज पुलारी साहेब, त्यांना मी फोन करून सांगितलं, साहेब हे काम बंद करा, कारण की हे ट्रायल फीड घ्या, इथं त्यांचं 5 फूट आहे का बघा जाग्यावर, पण त्यांचं काहीच नव्हतं तसं. आज सर्वस्वी फुलारी साहेबांना पण मी फोन केला होता, आयुक्त रोकडे साहेब पण अतिरिक्त आयुक्त त्यांना पण मी लेटर दिले, त्याच दिवशी दिलेला आहे, माझ्याकडे पोच आहे त्याची.
पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाहीत. पण त्याचा हा फटका एवढा मोठा बसलेला आहे. आज त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण कनेक्शन दिलेले आहेत त्याची टॅपिंगची जी परमिशन असते आहे ती टॅपिंगची परमिशन HP ऑइल गॅसने घेतलेली नाही आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील कुठल्याही टॅपिंगची परमिशन घेतलेली नाही आहे. त्यामुळं सगळ्यात मोठा गुन्हा यांना कनेक्शन जोडण्यासाठी परवानगी कोण दिली? बरं, ह्यावर कोणाचा राजकीय पुढाऱ्याचा हात आहे? गावगुंडांचा हात आहे? हे तुम्ही सखोल चौकशी करा ना जिल्हाधिकाऱ्यांनी. याचा काहीच पाठपुरावा केला नाही. आज 8 महिने झाला आम्ही ह्याच्यावर मी तक्रारी देत आहोत, तरीही केला नाही. आज इचलकरंजी महानगरपालिकेने ₹1.25 कोटी दंड मारला आहे. आज इचलकरंजी महानगरपालिका दंडाच्या पावत्या आहेत माझ्याकडे. ₹1.25 कोटी दंड मारला आहे. पण आज अखेर दंड भरलेला नाही कंपनीने. याला जबाबदार कोण आहे? असे भरपूर प्रकरण झालेले आहेत. आज यड्रावचं मी तुम्हाला ग्रामपंचायतीचं सांगतो. 7 किलोमीटर 17 किलोमीटर यड्राव, 17पेक्षा जास्त. 10 किलोमीटरचे एक्स्ट्राचे पैसे किती होतात माहिती आहे काय? ₹5 कोटीच्या आसपास होतात. आज जर बघितला तर ते जिल्हाधिकारी यांच्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचं दिसून येत आहे. कारण की जिल्हाधिकाऱ्यांनी ह्यात जर लक्ष व्यवस्थित घातलं असतं तर हा प्रकार घडला नसता. कमीत कमी 6 महिने झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा करालो. आज इचलकरंजीमध्ये असाच एक प्रकार घडला होता. 20 चौरस मीटर DRSसाठी परमिशन मागितली होती. कंपनी वापरत होती 48 चौरस मीटर. 28 चौरस मीटरचं एक्स्ट्रा भाडं लागत होतं. पण इचलकरंजी महानगरपालिकेच्या निदर्शनास येत नव्हतं. 3 वर्ष झालं ते तसंच होतं. मग हा महसूल बुडाला कोणाचा? शासनाचाच बुडाला ना. पण त्यानंतर सील केलं. सील केल्यानंतर परस्पर रात्री सील तोडण्यात आलं. हे मी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. 112ला कॉल करून सील तोडलेलं निदर्शनास आणून दिलं होतं. गॅस पाईपलाईन लाईनचा हा DRS आहे. DRS म्हणजे काय? जिथून हा सप्लाय होणारा सेंटर, तिथून त्याचं जे परमिशन सील केलं होतं त्यांनी काहीच केलं नाही. आज अखेर त्यांच्यावर गुन्हा. उद्या जर समजा तिथं जीवितहानी झाली असती त्याला जबाबदार कोण? बरं, आम्ही DYSPना SP पत्र लेखीन मेल दुकान केलेलं आहे. DYSPचं मला पत्र आलेलं आहे की आम्ही हे करू शकत नाही, आम्ही महानगरपालिकेच्या अंदर. अहो, पण रात्रीनं काय झालं असतं तर त्याला जबाबदार कोण? आज हे कितीला पडलं? जीवितहानी झाली. त्यांच्या घराचं आता कोण बघणार आहे का? घरातली लेडीज नाही, आई नाही, बारकं पोरगं 5 वर्षाचं, 2 वर्षाची बारकी मुलगी आहे. याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकाऱ्यांना धरायला पाहिजे. आणि त्यांच्यावर आणि मी स्वतः रविकिरण हुक्केरीकर, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना लेटर देणार आहे आणि राष्ट्रपतींनाही लेटर देणार आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्य मारहाणीचा दावा दाखल करण्यात यावा. यासाठी मी त्यांना लेटर देणार आहे, पत्रही देणार आहे. हा जितका सोपा आहे तेवढं हे नाही आहे. नाही म्हणला असा तर एक भ्रष्टाचार एवढा मोठा हा HP गॅस ऑइल लाईनचा कमीत कमी नाही म्हणला 50-100 जेवढं काढशील तेवढं कमी आहे. धन्यवाद सर. नमस्कार, आपलं नाव? अलका मगदूम. आता आपण मनोरमा कॉलनी इथं आहोत आणि आपला परवा जो इन्सिडेंट घडला की गॅस पाईपलाईन नव्यानं सुरू केलेल्या आहेत आणि तो स्फोट झाला, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मनामध्ये भीती आहे का? आता तुमच्याकडे पण सुरू चांगली मोठी बसली बाई. आम्ही 2 दिवस झालं झोपलो नाही, एवढी भीती बसली. कारण एवढा मोठा आगीचा लोळ कवाच बघितला नव्हता. पहिल्यांदा बघितलं तेवढा मोठा आगीचा लोळ. कारण आमच्या खिडकीतनं दिसलं नाही आम्हाला. आणि त्यांचं पाक नुकसान एवढं झालं की नाही काय बोलायचं सोय नाही. ते बाईची तरी अवस्था काय बिकडे तासातच मिळली ती. होय. आणि पोरं आता सिरियस आहेत तिथं. तुमच्याकडे पण सुरू झालेत आता? नाही, आमचं सुरू करणार होती खरं. ते वेल्डिंग सरळ बसणं म्हणून मी म्हटलं नको करायला, राहून दे, उद्या सकाळी येऊन कर म्हटलं. तुमच्याकडे बसवलेलं आहे? नाही, माझ्या इथं फक्त कनेक्शन आलेलं आहे त्यांचं. अजून आम्ही काय स्टार्ट केला नव्हता. नंतर इन फ्युचर कधी वाटलं तर करायचं म्हणून ठरलं होतं. पाईपिंगचा धोका काय नाही गं. त्या पाईपिंगच्या वरच आहेत नाही, आतपर्यंत असं खवाय नाहीत. आणि जरी आम्ही काय जरी करायला गेलो आणि ते एकदम गॅस हे झालं तर कोण जबाबदार आहे इथं? हे नियमानुसार 8 फूट खाली ह्या पाईप पाहिजे होत्या. मग तुम्ही विचारलं पाईप? मग आम्ही काहीतरी करायला गेलो आणि त्याला धक्का लागला तर आमच्या जीवावरच भेटणार आहे ते. म्हणून आम्ही सांगितलं आम्हाला नकोच, ते पाईपा काढूनच नाही म्हणून सांगितलं. घरात ज्या असतील त्या पाईप असतील आणि बाकीचं कनेक्शन हे 8 फूट खाली असणार. बरं असेल का? तुमच्याकडे जेव्हा हे लोक बसवायला आले त्यावेळी तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारत होता का? हो, आम्ही प्रश्न विचारत होतो. पण ते लहान मुलं म्हणजे 19-20 वर्षाची, आणि त्यांना काही विचारायला गेलं तर त्यांना काही कळतच नव्हतं. तेव्हा आम्ही कुठे आता नाही मराठी बोलायला गेलं तर मराठी त्यांना बोलता येत नव्हतं रिटर्न.
हमें इसके बारे में ट्रेनिंग नहीं है, हमें कुछ आता नहीं, हमें सिर्फ इतना ही बताया है, हे बोलून ते जायचे. तो कुणाच्याच लक्षात नाही. त्यामुळे 6 वाजल्यापासून गॅस स्विच चालूच होतं, त्यांच्या लक्षात आलेलं नाही त्या कामगारांच्या. त्यामुळे त्या बाईचा मृत्यू झाला. सकाळीच होय. चालू ऑन केला होता पण संध्याकाळी स्फोट झाला असा. गडबडीने जाताना कामगारांनी लक्षच दिलेलं नाही. त्यामुळे तो संपूर्ण गॅस असं खोली भरलीच होती त्यांची. आणि त्याने ज्यावेळी लायटर आपल्या साध्या गॅसला केला की नाही त्यावेळी तो स्फोट झाला मोठा. ते असे पेटलेल्या अवस्थेतच त्या बाहेर पडत होत्या पूर्ण 10 राऊंड मिनिटं मधनं. तिला काही कळलं नाही, बाहेर यायलाच नव्हती ती, आतच होती. म्हणजे आमच्या शेजाऱ्यांनी ओरडून तिला बाहेर आणली. खरं ती संपूर्ण एक वस्त्र पण नव्हतं अंगावर, एवढं सगळं पेटलं होतं तिचं. होय. ते बसायला तिथे विचारलं आम्ही, तेव्हा बोललेत की आम्ही म्हणजे वरून आम्हाला ऑर्डर आहे, आम्ही फक्त काम करतो. बाकीचे ते काय बोलली नाहीत. मग कोण अधिकारी वगैरे आले होते का हे चेक? कोणी नाही. फक्त एक 20-22 वर्षाची 2-3 मुलं येतात, ती जोडतात. कसं काय विचारलं की प्रोसेस पण त्यांना काय माहिती नाही येते, काहीच नाहीत बोललेले ते. ह्यावेळी तुम्ही डाऊट तर आले असणार ना तुम्हाला, मग त्यावेळी कुठं चौकशी वगैरे केली का? चौकशी म्हणजे ते म्हणालेत ना आमचे लोक येणार आहेत नंतर परत. आमचं फक्त हे काम आहे जोडायचं. आता ही जी आली होती तिथं जोडायला म्हणजे ते झालं, तो तर ॲक्च्युली हे होता, प्लंबर होता तो. त्या गॅसच्या ह्याच्यातला त्याचा संबंधच नव्हता, प्लंबरनं जोडून गेलाय ते. ज्यांच्याकडे हे गॅसचे काम आता सुरू आहे, गॅसवर त्या स्वयंपाक वगैरे बनवणं सुरू आहे, त्यांच्याकडे तर अधिकारी येऊन गेलेत का? नाही कोणच नाही आलेलं. कारण कोणतरी काहीतरी पाण्याची पाईपण काय पण करायला गेलं आणि ते लागली पाईपला, तर काय परिस्थिती होणार आहे आमची. घर बघितलं असेल तर किती समोर घर आहेत, सगळ्या घरांना धोका होता तेव्हा. पण ते थोडक्यात वाचलं म्हणून. काय समोरच्या घराला म्हणजे अशी भविष्यात शक्यता आहे की इथं जर काय झालं तर ते पुढं पण ट्रान्सफर होऊ शकते, होऊ असं शकते. वाटतंय का? हो तशा पाईपलाईन आहेत का? पाईपलाईन तसे आहेत आणि घरं पण मेन आहेत जवळ आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनाच धोका होता. एक समोर झालेलंच आहे ते. नमस्कार, आपलं नाव? सुधा मंजुनाथ कोटबागे. आता आपण मनोरमा कॉलनी इथं आहोत. इथं 2 दिवसामागे एक दुर्दैवी घटना घडली की गॅसच्या पाईपलाईन हे नवीनच आहे सगळ्यांसाठी. पण तुम्हाला काय वाटते की हे घरात काही चुकीमुळं हे झालं असेल की प्रशासनाच्या चुकीमुळं हे घडलं आहे? त्यांच्या चुकीमुळेच झाले, जोडताना त्यांनी बरोबर जोडलेलं नाही. कारण बाहेर आम्ही बघितलंय, आग लागलेली होती पूर्ण पाईपीला. आणि काय झालंय त्यातनं लिकेज झाल्यामुळे त्यांनी गॅस आमटी गरम करायला गेले आणि ते एकदम भडका उडलं. आणि ते फुटून बहिणीच्या घरात सुद्धा गेले आमच्या. तुमच्याकडं जोडलेले आहेत का ह्या पाईप? आमच्यात चालू झालेलं नव्हते, फक्त मीटर जोडलेलं आहे. चालू काय केलेलं नाही, करायचं होतं पण दुसऱ्या दिवशी येऊन करतो म्हणून सांगितलं त्यांनी. मग दुसऱ्या दिवशी सुरू करण्याआधी कोणा अधिकारी वगैरे येऊन गेलेत का हे सगळं चेक करून? कुणीही गेलेलं नाही येऊन. मग तुमच्याकडे जे बसवायला आले होते ते लोक कोण होते? ते असं बसवणारेच की माणसं होतीत, पोरं वगैरे आलीत आणि ते आदल्या दिवशी सोमवारी तिथं बसवलीत संध्याकाळी 4-5 वाजता. आणि 10 वाजता 9:30-10च्या दरम्यान त्यांनी आमटी गरम करायला गेले आणि हे असं झालं. म्हणजे त्याच दिवशी बसवलं आणि- हा नाही, बसवले त्याच दिवशी हे झाले. त्यामुळे आम्ही तर घाबरलो आता. आम्हाला स्पष्टीकरण लोकांनी दिलंय का, म्हणजे त्या लोकांनी की हे का घडलं? मग तेच की त्यांची चुकीमुळेच घडलेलं आहे ना हे. त्यांनी जोडताना बरोबर जोडलेलं नाही, काय सांगितलं पण नाही. डायरेक्ट चालू करा म्हणून सांगितले, जोडले म्हणून त्यांनी करायला गेलेत आमटी. एवढं काय त्यांना कळालंच नाही ना हे. आणि त्याचा वास आला नाही त्यामुळे त्यांना काय लक्षात आलं नाही. आणि रात्री 9:30-10 वाजता कोण दारं वगैरे उघडं ठेवू शकत नाहीत, त्यांची मुलं लहान आहेत. त्यामुळे ते दारं बंद केलेले आहेत त्यांनी. तुम्हाला काय वाटते मग भविष्यात हे सेफ असेल का? आम्हाला तरी नको म्हणून आम्ही फर्स्ट सांगितलेलं आहे. आम्हाला अजिबात नको, कारण आमची पण मुलं लहान आहेत. आम्ही बाहेर जाणार कामाधंद्यासाठी. उद्या आमच्या ह्याच्यात पण आता आमच्या घरात जोडणारच होती त्या दिवशी. जरा कमी आमचे मिस्टर काय म्हणले, आता वेळ झाले तर आज राहू दे, उद्या जोडा. मग ते आमच्या नशिबाचं ते वाचलं, त्यामुळं आम्हाला तरी अजिबात नको आहे. आम्ही घाबरलोयच. मी स्वतः डोळ्यानं बघितलं, त्यामुळे माझी तब्येत सुद्धा बिघडलेली आहे. ती बाई अशी आता बाहेर आली आणि अशी ती गोल फिरायला, त्यांच्या अंगाला आग लागलेली मी बघितलं की नाही. त्यामुळे माझी तब्येत सुद्धा बिघडलेली आहे बघितल्यापासून. त्या डोळ्यातनं माझ्या जाईनं झाले. आणि त्या पोरगीला मी स्वतः घेतलंय की नाही, असं धरल्यावर त्या पोरगीचं चमडा असं निघलं आणि डोक्यावरनं हात फिरवल्यावर सगळ्या कुरकुरीत केस हाताला. त्यामुळं आम्हाला अजिबात नको, आम्हाला धक्काच बसलेला आहे. कारण आमच्या नशिबाला सुद्धा झालेलं असतं ना ते, आम्हाला जोडलं असतं. कोण एवढं लक्षात येतंय काय? वास नाही म्हणल्यावर कुणाच्या लक्षात येणार आहे? त्यामुळं आम्हाला तरी अजिबात नको आहे. आणि नाही, आणि स्वतः जोडणाऱ्या माणसानं त्या दिवशी सांगितलं 6 वाजता का नाही ते आलता. त्यावेळेला मी काय सांगितलं, मीटरच्या इथंच आहे ते आमचं,
मग काय घातक आहे काय धोका आहे का आमची लहान मुलं आहेत असं मी त्या माणसाला विचारलं तर तो काय म्हणला रिक्स आहे मॅडम रिक्स आहे खाली पण स्फोट झालेला आहे तिथं त्यामुळं तुम्ही जोडताना लक्ष देऊन जोडून घ्या रिक्स आहे यात पण हे आधी अधिकारी कोणी येऊन चेक करणार आहेत म्हटले नाही? नाही काही बोललेलं नाही त्यांनी मग रिक्षा आहे म्हणल्यावर आमचा ना ह्यानी काय म्हणले मिस्टर की बघूया थांब घ्यायला नको आम्हाला रिक्षा आहे म्हणल्यावर पोरं आमची कसं चालू करतात गरम करतात त्यामुळं विचार करूया असं रात्री आमची चर्चा चाललेलीच टी व्ही बघत त्यांनी बसलेलं आम्ही डेकोरेशन करत बसलेलं मुलगी आणि मी खरं त्यात तेवढ्यात हे दान करून आवाज आलं म्हणून आम्ही मुलगा आणि मी काय केलं बाहेर कडी काढून आम्हाला काय वाटलं लाईटचं वगैरे बोर्ड वगैरे उडाला असेल काय झालं असेल असं विचार करून आम्ही आणि त्या दिवशीपासून आमचं तब्येतच बिघडले आम्ही डोळ्यानं जे भासत्याला बघितलं नाचत्याला तेव्हापासून तब्येतच बिघडले पोरं तर आमची बाथरूमला जायला भियायला आल्यात घाबरल्यात ती त्यामुळे आम्हाला तर अजिबात गॅस नको गल्लीतली कुणालाही नको आहे नमस्कार सर आपलं नाव विनायक बोटे जी घटना घडलेली आहे ही ह्याला कारणीभूत हे आता नवीन कनेक्शन जोडलेलं आहे गॅस पाईपलाईनचं ह्या कारणामुळे हे घडलेलं आहे सगळं आणि ह्यामध्ये इतकी जीवहानी झालेली आहे की यामध्ये एक महिला मृत्यू झालेली आहे आणि 2 लहान मुलं आहेत त्यांची परिस्थिती आता गंभीर आहे आणि त्या लहान मुलांचे आजोबा तेही म्हणजे एक 70% भाजलेले आहेत आणि ह्यामध्ये आता हे जे घडले ह्याला कारणीभूत ही गॅस पाईपलाईन आहे आणि ह्यांचे जे कामगार वर्ग आणि जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतले ह्याला कारणीभूत ही लोक आहेत आणि यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची नागरिकांची पूर्ण विनंती आहे यांना की प्रशासनाला की यांनी यांच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी आणि योग्य ते न्याय यांना मिळवून द्यावा यांची जे काही नुकसान भरपाई झालेलं आहे ते पण यांना मिळावं अशी आमची इच्छा आहे कशा पद्धतीनं हे त्यांच्यामुळं झाले हे तुम्हाला आता समजलंच आहे पण ते नेमका प्रकार काय घडला होता काय कारण होतं ह्याच्या मागं नेमका म्हणजे तिने गॅस ज्याला जे एनकॅप असते ते एनकॅप चालूच होतं ते बंद झालेलं नव्हतं आणि त्यातूनच हा वायू म्हणजे गॅस तिने ज्यावेळी सुरुवात चालू केलं त्यातून ते वायू म्हणजे गॅस पास झाला त्या लेडीजना पण कळालं नाही की बाबा ह्यामध्ये गॅस आपल्याला चालू झाला आहे म्हणून त्यात 5-6 वाजता काहीतरी कनेक्शन ती जोडून गेलेली होती पण लगेच चालू होईल असेल त्या महिलेला पण काही समजलं नाही पण ह्या गॅसचा वास पण नाही काहीच नाही त्यामुळे तिला त्या लेडीजला कळालं नाही आणि त्यामध्ये ते मोठा स्फोट इतका झाला की शेजारच्या घरातलं पण नुकसान झालेलं आहे त्या शेजारच्या घराचं पण पत्र उडालेलं म्हणजे हल्लेलं आहेत त्यांचा TV पण ब्लास्ट झालेला आहे आणि ते एक महिला आहे ते शेजारी महिला आहे त्यांच्याही पायाला भाजलेलं आहे मग भविष्यात तुम्हाला काय वाटते हे सेफ आहे का तुमच्याकडे बसवलंय का नाही हे काय सेफ नाही आहे हे एक प्रकारे आपल्या घरात बॉम्ब ठेवल्यासारखं आहे आणि हे बंद आम्ही कॉलनीला सगळ्यांना लोकांनी निर्णय घेतलेला आहे की हे गॅस कनेक्शन बंद करून टाकायचं जेव्हा हे बसवायला आले तेव्हा तुम्हाला असं काही त्यांनी लिखापडीमध्ये दिलं होतं का की हे असं बसवलं जाईल ह्याची पद्धत अशी असणार आहे किंवा अधिकारी वगैरे चेक करून जाणार असं काही आलं होतं का काही कोणी झालेलं नाही फक्त ऑनलाईन तिने आमच्याकडं पैसे वगैरे भरून घेतलेले आहेत जे इथं त्यांचं ऑफिस आहे आपले हनुमाननगरचे इथं त्यांचं ऑफिस आहे तिथं तिने येऊन पैसे वगैरे भरून रिसीट फक्त आपल्याला दिलेले आहेत पैसे भरलेल्याची त्यावेळी तुम्हाला ते कसं वापरायचं आहे किंवा किती सेफ असणार ह्याची वगैरे काय माहिती काहीच दिलेलं नाही माहिती काहीच दिलेलं नाही त्यांनी असं सांगितलं होतं का तुम्हाला हे ऐच्छिक आहे तुम्हाला पाहिजे असेल तर बसवणार हां तसं सांगितलं होतं त्यांनी की कंपल्सरी असं काही नाही आहे आपल्या मनावर आपलं डिपेंड होतं की तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणून असं होतं ते पण तिने काय असं आपल्यावर जबरदस्ती वगैरे काही केलेलं नाही कनेक्शन घ्यायलाच पाहिजे किंवा काय म्हणून तेच त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला गॅस टाकीपेक्षा ही आपल्याला सेफ आहे आणि हे गॅस टाकी जे रेट आहे त्यामध्ये हे तुम्हाला कमी बिलामध्ये तुम्हाला परवडेल म्हणजे असं त्यांनी आपली ही माहिती दिली होती जेवढं तुम्ही यूज कराल तेवढंच तुम्हाला त्याचं बिल येईल हां म्हणजे तुम्हाला गॅस टाकी जी आहे त्या गॅस टाकीपेक्षा तुम्हाला कमी रेटमध्ये बसेल म्हणून त्यांनी सांगितलं होतं आपल्याला जोडायला आले होते त्यांना मी विचारलं की तुम्ही म्हणजे आधी आम्हाला माहिती काही दिली नाही आणि डायरेक्ट तुम्ही त्यांना चालू करायला कसं सांगितलं वगैरे विचारलं तर आम्हाला वरनं ऑर्डर आली तर आम्ही सांगितलं फक्त त्या दिवशीच आम्ही त्यांना संध्याकाळी इथे 2 वाजता मारलं त्या लोकांना इथल्या लोकांनी हे बाकीचे सगळे गेले होते हॉस्पिटलला राहिलेले त्यांनी मारलं त्यांना मग ते मला कबूल केले ते आमची चुकी आहे म्हणून तेव्हा सांगितले ते म्हणजे तेच आमच्याकडून चुकलं पण आम्ही त्यांना सांगितलं नाही की चालू करा वगैरे नाही करा हे त्यांनी सांगितलं नव्हतं पण त्या मॅडमना एक जण सांगून गेलेला की आता झाले तुमचं तुम्ही वापरला तर यूज केला तर चालते आता हां तेच ना ते प्लंबर म्हणलं ना तुम्हाला ते जोडणारं म्हणून ते आले होते पण ते ॲक्च्युली निघाला प्लंबर हां मग त्यांना आता शक्यतो ह्यातल्या फरक असणारच ना काहीतरी त्यामध्ये काय झालं
ही जी गॅस कनेक्शन जोडणारी होती लोक आहेत ती UP बिहारची लोक आहेत. इथल्या लोकलचा एकही माणूस कोण त्यामध्ये नाही आहे. हां, आणि त्यांना आपण काय बोलतोय ते त्यांना समजत नव्हतं. हां, म्हणजे थोडक्यात की आपली मराठी भाषा त्यांना येत नव्हती. हां, त्यामुळे ते त्यांच्या आणि अनुभवी माणसं नाहीत की कशा पद्धतीनं जोडावं, काय करावं हे त्यांच्या कामातून आता दिसून आले. गाडीवरून ट्रिपल हां, ते गाडीवरून यायची, टेबल शीट यायची, काम करायची. हां, करायची अशी म्हणजे एजेड पण नाहीत, यंग मुलं होती ती, यंग मुलं होती. त्यामुळे त्यांचा जो हा निष्काळजीपणा झालेला आहे त्यांना अनुभव नसल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. प्रकार जो झाला आहे हे त्या कारणामुळे झालेलं आहे. आता हे घरात बॉम्ब ठेवल्यासारखा जो प्रकार आहे, आपण सिलेंडरलाही तेच म्हणतो, पण आता हे ठेवताना जे जोडणारे येणार होते ते खरं तर वेल ट्रेन पाहिजे होते, कारण हा कुणाच तर जीवाचा प्रश्न होता. आणि ह्या गॅसचा वास नाहीये. आपल्या गॅसचा वास आला तर आपण बंद तर करू शकतो ना. ते लोकांना कळणार कसं? आता हिच्या पूर्ण घरात गॅस सुटलेला, पण त्यांना माहितीच नाही ना. त्यांना जर वास आला तर मग त्यांनी काहीतरी सिक्युअर घेतलं असतं. त्यांचं व्हेंटिलेशनच काय नव्हतं, त्यांचं खिडक्यादार वगैरे सगळंच बंद होतं. आणि ज्यावेळी त्यांनी गॅस चालू केला ते दरवाजे खिडक्या तरी उघडले असत्या, काहीतरी केलं असतं, पण तसं काहीच घडलं नाही. तुम्ही सांगा तुमचा. नमस्कार, आपलं नाव? राजरत्न रावराणे. आता आपण ह्या मनोरमा कॉलनीमध्ये आहोत, कळंब्याच्या बॅकसाईडला. इथे एक 2 दिवसामागे घटना घडली की गॅसचे पाईपलाईन वगैरे सुरू झाले आणि तो स्फोट झाला. काय तुम्हाला काय अनुभव आहे? तुमच्याकडे गॅस पाईपलाईन आलेत का त्या? हो, आले आमच्याकडे, पण आमच्यातच पहिल्यांदा जोडलं त्यांनी. आणि ज्यावेळेस जोडलं त्यावेळेला त्यांनी गॅसचं निप्पल आतले बदलायचे होते. त्यावेळेस गॅसबरोबर ते हे करत होते. ते करताना त्यांच्याकडूनच म्हणजे काय ते हे, कारण अगोदर माझा गॅस चालूच होता ना, त्यावेळी काय त्याच्यात लिकेज नव्हतं. त्याच्यानंतर त्याच्यात लिकेज झालं आणि तो माझा गॅस तापायला लागला. त्यांनी फक्त ते लावलं आणि मला थोडा वेळ पाणी गरम करायला सांगितलं. 1-2 मिनटच ते पाणी फक्त गरम होते का बघितलं आणि गेले ते. कोण होते ते? खास अधिकारी होते का कोण? नाही, रेग्युलर जोडणारेच होते ते, पण ते प्रॉपर हे नव्हते, टेक्निशियन नव्हते ते ह्याचे जोडणारे. त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, मागे काही महिलांनी सांगितलं की काही मुलं होती म्हणून ती तसंच तो त्यांनी आम्हाला काय सांगितलं, आम्ही डॉक्टर आहे आणि भटके जनावरे असतात त्यांचे व्यवस्थापन करणारी आम्ही लोक आहोत. आणि हे माझ्या मित्राचं आहे आणि त्याच्याकडे मी मग त्याच्या मदतीसाठी मी आलो म्हणून सांगितलं त्यांनी. मग ते तसं लावून गेल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी मी स्वयंपाक करायला लागले, ज्यावेळी माझा पूर्ण स्वयंपाक व्हायचा होता त्यावेळी तिथं गॅसच्या इथं काळं झालं. माझ्या जिथं हे आहे ते नॉब आहे तिथं काळं झालं. त्यावेळी पण माझ्या लक्षात नाही आलं ते कशामुळं झालं काय. नंतर मी ज्यावेळी त्याच्या हात ठेवला त्यावेळी माझी इथं बोटं चरकलीत, एकदम अशी भाजलीत. ती भाजल्यानंतर बघितलं की बाबा हे तापलंय आपलं, आणि एका बाजूचं तापलेलं नाही, एका बाजूचं तापले, गॅस तापलेला शेगडीवरचं, शेगडी तापलेली ती. मग आम्ही ते बंद केलं त्यावेळेला आणि त्यांना कळवलं की असं असं झालंय. मग ते म्हटले आम्ही संध्याकाळी जमलं तर येतो किंवा उद्या सकाळी येऊन बघून जातो. मग दुसऱ्या दिवशी ते बघायला आले, ते प्रॉपर टेक्निशियनला त्यावेळेला घेऊन आले ते, आणि त्यांनी दाखवलं की हे लिकेज झालं इथं. आणि त्यांनी ते काड्यापेटी लावल्यानंतर तिथून जाळ येत होता. मग ते म्हणजे तुम्ही वेळेत तुम्ही बंद केला म्हणून बरं, नाही तर मला वास वगैरे आला नाही? वास येत नव्हता. नॅचरल आहे म्हणून सांगितलं ना की वास याचा शक्यता येत नाही. हां, असं सांगितलं होतं त्यांनी. मग ओळखायचं कसं? काय दक्षता ते सांगितली काय म्हणले की त्यांनी? दक्षता थोडंफार तुम्ही उघडं ठेवा, साधारण थोडं म्हणजे व्हेंटिलेशन पाहिजे तुमच्या ह्याला थोडंफार, म्हणजे आपल्यावर विरघळतं ह्याच्यात हवेमध्ये. हां, हवेमध्ये मग त्यावेळी तुमच्या काय खिडक्या बंद होत्या? नाही, खिडक्या माझ्या काय म्हणजे जाळीची ती पूर्णच ओपन असते. ते बोलताना मात्र म्हटला तुम्ही वेळेत बंद केला नाही तर स्फोट झाला असता. अरे बापरे. तो बोलला तसं. मग त्यानंतर आम्ही काही संध्याकाळीच त्याच रात्री हे झालं, ही घटना घडली. मग आता इथून पुढे तुम्ही ते त्यानंतर तुम्ही वापरता का तो? नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी बंदच केलं ना ते. तिथून कनेक्शनच बंद केलं त्यांनी ना, फायनल कनेक्शन. मग अधिकाऱ्यांना वगैरे आधी विचारलं होतं का तुम्ही, हे जे लोक तुम्ही बसवण्यासाठी पाठवलंय ते ट्रेन आहेत का? किंवा नाही, अधिकारी कोण आलेच नव्हते ना. त्यांनी सरळ आले त्या दिवशी दुपारी, विचारले तुमचं गॅस जोडायचं का? होय म्हटलं. आता पाईप लावून सगळे हे लावून गेलेलीत ना, फक्त जोडायचं राहिलेलं. जोडायचं का? तर जोडा म्हटलं. मग तुमच्याकडून पैसे वगैरे ह्या पाईपलाईनचे भरून घेतले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं का की हे सेफ आहे, तुम्ही करताय? सेफ आहे म्हणून सांगितलेलं. उलट ह्याचा स्फोट होणार नाही, तुमच्या रेग्युलर गॅसचा स्फोट होतोय, ह्याचा स्फोट होणार नाही म्हणून सांगितलेलं त्यांनी. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे खात्री दिली होती हो, स्फोट होणार. अगदी कुणीही निवांतपणे त्या गॅसला
सुरू केलं असतं एवढी खात्री दिली होती त्यांनी पण सांगताना सांगितलेलं व्हेंटिलेशन पाहिजे. तुमचं सिलेंडरलाही असेल तर तुम्हाला व्हेंटिलेशनही पाहिजे. तुम्ही खिडक्यात थोडाफार उघडं ठेवा. रात्रीचं तुम्ही सगळंच बंद करताय. तुम्हाला काय वाटतंय व्हेंटिलेशन असेल तर ते सेफ आहे? काय आता सांगू शकत नाही. भीती तर आहे पोटामध्ये आमच्या पण. मग आता त्याच्यावर आम्ही काय बोलू शकणार, हे पण आहेच ना शेवटी. हे धन्यवाद. टेक्निशियन केल्याशिवाय तरी हे सेफ नाही आहे. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव लता सुरेश जाधव. जी घटना घडली त्यांच्या शेजारी? हो, आम्ही त्यांच्या शेजारी जातो. त्यांच्या घराच्या मध्ये आणि आमच्या घरामध्ये 4 फुटाचा बोळ फक्त आहे. आणि ज्यावेळी ही घटना घडली 6 वाजता गॅस जी पाईपलाईन आहे ती 6 वाजता त्यांच्या घरी जोडली होती आणि रात्री 10:30 पावणे 11च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आणि घटना घडली त्यावेळी सगळी म्हणजे आम्ही शेजारपाजारी जागी होतो, पण प्रत्येकजण दरवाजा लावून आतमध्ये बसलो होतो. आणि ज्यावेळी स्फोटचा आवाज आला त्यावेळी सगळ्यांना वाटलं की बाबा स्लॅपवर काहीतरी भूकंप वगैरे झाला आहे. म्हणून आम्ही घरातनं असं सैरावर पाहायला लागलो. बाहेर गेलो तर म्हणजे आमच्या खिडकीतून तर स्पष्ट दिसते किचन रूममधनं. त्यांची किचन रूमची आणि आमची खिडकी समोर आहे. त्या स्पष्ट प्रत्यक्ष असा स्फोट झालेला आणि ती घरातून जी शीतल भोजने होती ती पळत येतील अशी भूतासारखी विद्रूप दिसत होती. आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि हे म्हणजे गॅस पाईपलाईन आहे त्याच्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. आणि असं आम्हाला वाटतं की अशा दुर्घटना होण्यापेक्षा ही पाईपलाईन नको आहे. आणि ही पाईपलाईन जोडण्यापेक्षा मग पाईपलाईनला पण आम्ही काही नावे ठेवणार नाही, पण त्यांनी जर सुरक्षाही सांगितली पाहिजे होतं जोडल्यानंतर की बाबा तुम्ही असं वापरलं पाहिजे किंवा त्यांनी चालू करून त्याच्यावर ट्रायल करून दाखवली पाहिजे होती. डेमो द्यायला पाहिजे होता. न डेमो दिल्यामुळं ही दुर्घटना घडलेली आहे. आणि एकरित्या म्हणजे हुत्याचं नव्हतं, हे 2 मिनिटामध्ये झालेलं. जे आपण ऐकण्यात किंवा बोलण्यात बोलतो हुत्याचं नव्हतं, हे अशा प्रकारे झालेलं आहे. स्वतः बैठले. आजचा 4था दिवस आम्हाला झोप पण लागणं झाल्या. घरातनं जरी बाहेर गेलो तरी ती खिडकी दिसत्या, किचन रूममध्ये उभारलो तरी खिडकी दिसत्या. त्यामुळं पूर्ण आम्हाला सुद्धा धक्का बसलेला आहे. आणि एखाद्याचं घर तर पूर्ण संपलेलंच आहे त्यांचं. तुम्हाला काय वाटते अशा लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे? अशा लोकांना शिक्षा म्हणजे झालीच पाहिजे. म्हणजे त्यांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचं घर गेले, त्यामुळे शिक्षा जी कठोर शिक्षा असेल ही त्यांना झालीच पाहिजे. आणि सणाच्या सुदीच्या काळात त्यांनी जोडलेलं आहे आणि संध्याकाळी 6 वाजता. आणि एक तर त्यांच्या घरी कोण जेंट्स नव्हते. जेंट्स असल्याशिवाय त्यांनी ह्या घटना म्हणजे जोडणानं कल्पना वगैरे दिली पाहिजे होती, द्यायला पाहिजे होती. अगदी असं खूप म्हणजे भयंकर झालेलं आहे. म्हणजे असं अविस्मरणीय सण आहे की म्हणजे आयुष्यात कधी म्हणजे आम्ही न विसरण्यासारखे सगळीच म्हणजे आम्ही शेजारी सुद्धा आणि गल्लीतली पण कोण विसरू शकत नाही. कारण ऐन गणपतीच्या आदल्या दिवशीच हा प्रकार घडलेला आहे. असे जरी उभारलो तर ही समोर खिडकीतनं दिसतं येते, त्यामुळे भीती वाटायला लागल्या. मला 4 दिवस तरी झोप लागत नाही त्याच्यामुळे पूर्ण भीती वाटते. आणि त्यांना कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. त्या दिवशी ही घटना घडल्यानंतर सुद्धा अग्निशामक दलाची गाडीसुद्धा तिथं पोचली नाही. एवढी म्हणजे गाडी पोचायलासुद्धा वेळ लागला. म्हणजे हे पाऊस होता, चिखल आणि म्हणजे गाडी तर राहू दे, चालताना सुद्धा जीव धोक्यात घेऊन चालायला लागतो. त्यामुळे रस्ता पण हा झाला पाहिजे, गटरी झाल्या पाहिजेत. पूर्ण म्हणजे इकडं सगळ्यांचं दुर्लक्षच आहे. आणि त्या दिवशी हा इन्सिडेंट झाला तेव्हा लाईट पण नव्हती आपल्या पोलवरची. अंधारमध्ये सगळ्या टॉर्चवर सगळ्यांचं चालू होतं. तिथला डांबच किती दिवस झालं चालू नाहीये. प्रत्येकाच्या टॉर्च ऑन होत्या. जिथं ती महिला बसली होती त्या जागी तर आता लाईट नाही, लोक बाहेर यायला पण घाबरतात. त्यामुळे त्या कोपऱ्यात सुद्धा 1-2 लाईटी झाल्या पाहिजे आणि हा रोड झाला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित. हे म्हणजे लाईट नसल्यामुळं तिथं तुम्हाला टॉर्च घेऊन ते त्यांना वाचवायला जावं लागलं. मी स्वतः तिथं होते. मी टॉर्च लावल्याशिवाय दुसऱ्यांना दिसत नव्हते की गाडीत कोणाला बसवायचं कोणाला नाही. त्या मुलग्याला सुद्धा बघायला म्हणजे ते हाक टॉर्च लावून. आवाज आपण लावून टॉर्च वरचेवर होतंय का लाईट जाण्याचे प्रकार? भरपूर. आता ह्या लाईट त्या पोलची तर लाईट आता 6 महिने झालं नाही आहे. आम्ही किती वेळा फोन केलेत पण नाहीत आलेले कोण. फक्त मत मागायला तेवढं ह्या रस्ता दिसतोय सगळ्यांना, इतर वेळेस नाहीत येत कोण. कुत्री पण भरपूर झाली आहे. कॉलनी कोण म्हणाल का ह्या एरियाला मनोरमा कॉलनी म्हणाल काय? ज्यावेळी ही घटना झाली त्यावेळेला इथे लाईट नाही ह्या कॉलनीत त्या तिथं. आणि आम्ही तिथं गल्लीतली म्हणजे सगळी गोळा होऊन तिथं गेलो, पण ती लाईट नसल्यामुळं आम्हाला ते बाळ आणि ती बाई दिसलीच नाही. त्यांनी हाक मारली काकी म्हणून यांना, मग ह्यांनी ते मोबाईलचा टॉर्च फाडल्यानंतर ती दिसली बाई. म्हणजे कुणाला वाचवायचं हे सुद्धा दिसलं नव्हतं. त्या बाईने ते हे केलेलं कव्हर केलं तेवढं, नंतर ते कुणालाच काय दिसलं नाही. लाईट नसल्यामुळं कुणालाच काय समजत नव्हतं की काय केलं पाहिजे तिथं. आणि गाड्यांचं पण असंच होतं की गाड्या यायला इथं रस्ता नसल्यामुळं एखादी गाडी जर इथं लागली तर दुसरी गाडी मोठी पास होत नाही. आणि त्या अग्निशामक गाडीला सुद्धा इकडचा रोड कळला नाही तिथनं. त्यांना वाटले की ही पायवाट आहे म्हणून ते इकडं आली नाही पहिली गाडी.
नंतरची गाडी ती पण वाट करत करत आली तिथं. आणि ते लवकर पोहोचू पण पोचलू शकले नाही लवकर. त्यामुळे इथलं गल्लीतल्या टेम्पोमधून त्यांना घालून न्यायला लागलं तिकडं दवाखान्यात. नमस्कार, आपलं नाव? संतोष मिरगल. आता ही 2 दिवसामागे जी घटना घडली की गॅस पाईपलाईनमुळं स्फोट झाला, तुमच्याकडे पण गॅस पाईपलाईन बसवलेत का? हो बसवले की. हो, हे माझं ते माऊस भाऊच आहे आणि ही दुर्दैवी घटना घडलेली आहे ह्यांच्याकडून सगळे. आता बघू ह्याच्या पुढे काय होतं ते. काय वाटते ह्या अधिकाऱ्यांच्या ज्यांच्या चुकीमुळे ही घटना घडली त्यांना काय शिक्षा व्हावी? त्यांना अगदी कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. एक त्याचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे या गोष्टीमुळं. नाही त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि सगळे अधिकारी त्यांच्या कोणाने असतील त्यांच्या सगळ्यांना त्यांना हलगर्जीपणाचं त्यांची शिक्षा व्हायला झालीच पाहिजे. खरं माझं नाव उदय भोसले. आता 2 दिवसामागे तुमच्याकडे जी ह्या कॉलनीमध्ये घटना घडलेली आहे की गॅसचे पाईपलाईन बसवले आणि एक स्फोट झाला, यामध्ये खरं तर एक परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. काय वाटते तुमच्याकडे पण ह्या गॅस पाईपलाईन आलेत का आणि तुम्ही आता त्या सुरू करण्याची इच्छा आहे का तुमच्यामध्ये? गॅस लाईन इकडं इन्स्टॉलेशन जे झालं आहे तर ते होऊन मला वाटतं एक 9 महिने झालेत. काही कुटुंबांच्यामध्ये गॅस लाईन सुरू पण आहे. पण ही जी घटना घडली ही त्याची जी काही इन्स्टॉलेशन होतं तर ते त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा त्या योग्य पद्धतीनं न झाल्यामुळं किंवा त्याच्यासाठी जो काही अलॉटेड जे काम करणारी तांत्रिक माणसं हवीत ती कदाचित नसावीत. त्याचं कार्यकारण संबंध त्यांना माहीत नाही आणि त्यांच्या त्या चुकीमुळं एक कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आज. मग हे जे अधिकारी जे होते त्यांनी पूर्व तपासणी केली नाही का हे सुरू करण्याआधी? त्यांची जी कामाची नियमावली आहे त्यानुसार त्यांनी त्याचं व्हेरिफिकेशन करणं, त्याचं सेफ्टीचं जे काय ऑडिट असतं प्रत्येक ठिकाणी ते, त्यानंतर युजर मॅन्युअल, आपण कुठलीही एखादी गोष्ट घेतो त्यावेळी त्याच्यासोबत युजर मॅन्युअल असतं, ते कसं हाताळलं पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे, त्याच्यामधून धोके काय आहेत, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, ह्याचं जे काय प्रबोधन किंवा त्यांना प्रात्यक्षिक अपेक्षित आहेत ते अजून कुठं झालेली काय माझ्या तरी पाहण्यात नाही. तर ते होणं गरजेचं आहे. काही वेळेला असे प्रसंग घडल्यानंतर त्या अशा प्रसंगांच्या वेळी आपण कसं रिॲक्ट झालं पाहिजे. विशेष करून महिला ज्या आहेत तर ह्या घरचं जे गॅसशी हाताळण्याचं काम जे आहे ते 99% महिला करतात. 1% काही ठिकाणी पुरुष मंडळीसुद्धा करत असेल. पण ओव्हरऑल लहान मुलं असू देत, महिला असू देत, ह्या सगळ्यांना ह्याचं प्रशिक्षण देणं किंवा गरजेचंच आहे की असे प्रसंग दुर्दैवी घडू नयेत. मग दुर्दैवानं ही त्या प्राथमिक पोलिसांच्या अहवालानुसार असं निदर्शनास आलेलं आहे की काही गोष्टी ज्या आहेत की त्या इन्स्टॉलेशनच्या चुकीमुळंच झालेल्या आहेत असं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. तर त्याची शहानिशा पोलीस प्रशासन, फॉरेन्सिक डिपार्टमेंट त्यांचं जे आहे ते, परत महापालिकेच्या वतीनं महापालिकेचे अग्निशामक विभाग जो आहे तर तो आणि इतर त्यांची जी यंत्रणा आहे महापालिकेचं प्रशासनाची तर ती तांत्रिक गोष्टींची शहानिशा करत आहे. दरम्यानच्या काळात ही जी घटना घडली ही खूप दुर्दैवी घटना घडली. आता या क्षणी त्यांचं आत्ता आम्ही रक्षाविसर्जन उरकूनच इथं येत आहोत. ज्यांच्यामुळं एखादं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर त्याचा निग्लिजन्स जो आहे किंवा ते बेजबाबदारपणा आहे तर त्याला योग्य ती त्यांच्यावर कठोर ही कारवाई झालीच पाहिजे. त्यासोबतच हे जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्यासुद्धा पुनर्वसनाची जबाबदारी एक समाजाचा घटक म्हणून इथल्या सगळ्या लोकांनी असतील, लोकप्रतिनिधींनी असतील, प्रशासना असेल आणि संबंधित कंपनीनं ते घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं प्रबोधन का गरजेचं आहे तर इथल्या आमच्या कॉलनीतल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या आसपासच्या परिसरातल्या महिला म्हणतात की आम्हाला हे गॅस लाईनचं जे गॅस आहे, लाईनचं गॅस आहे हे आम्हाला नको, आपले LPG आहे तेच ठीक आहे असं सगळ्यांची धारणा झाली आणि सगळ्यांनी आपल्यातल्या आता ज्यांचं सुरू होतं त्यांनीही बंद केलेले आहेत आता. तर ॲक्च्युली तसं नाही, काही ठिकाणी फार पूर्वीपासून हे सुरू आहे. म्हणजे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये 10-15 वर्ष झाली हे गॅस लाईनचं सुरू आहे. पण आपल्याकडं अशा घटनांचं हे प्रमाण बघता ते फार कमी आहे, निग्लिजेबल आहे. आणि हे निग्लिजन्समुळेच होते, बाकी काही त्याला कारण नाही. फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की नियमानुसार ह्या पाईपलाईन 8 फूट खाली पाहिजे होत्या, त्या काहीतरी 2 ते 2.5 फूट एवढ्याच आहेत.
मग त्यावेळी पण अधिकाऱ्यांनी काही ह्याच्यावर शहानिशा करणं किंवा तपासणीसाठी आले नाहीत का? ह्याची जी ऑडिट करणारी किंवा ही जी तपासणी करणारी जी यंत्रणा आहे ना ही कितपत कार्यरत आहे माहीत नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे त्याचं स्पेसिफिकेशन जे आहेत जमिनीखाली ती किती असावी, त्याच्या जोडणी केल्यानंतर ते किती अंतरावर असावी, त्याचे कॉपर पाईप किती असावी, मीटर किती अंतरावर असावीत, ह्याचे जे हे जनरल स्टँडर्ड्स आहेत काय त्याचे जे परिमाण आहेत तर ते फॉलो होतात का नाही हे बघणारी जी यंत्रणा आहे तर ती कोणाची आहे, ते चेक कोणाचं आहे. म्हणजे इन्स्टॉलेशन पण आम्हीच करणार आणि आम्हीच त्याचं जर ऑडिट करणार असू तर त्याच्यामध्ये काय अर्थ नाही आहे. तर ह्याच्यासाठी वेगळी यंत्रणा पाहिजे की जी यंत्रणा ह्याची खातरजमा करेल की हे जे काम होते हे नियमाप्रमाणे होतं आहे किंवा नाही, शासनाची मान्यता त्याला आहे किंवा नाही, काय त्यांच्या मान्यता असेल तर त्या काय मान्यता आहे त्याचा जो प्रोटोकॉल आहे तर त्या प्रोटोकॉलप्रमाणे ते सगळं होतं आहे किंवा नाही ह्याची शहानिशा करणारी यंत्रणा पाहिजे. नाहीतर मग अशा घटना घडल्या तर त्याला एखाद्या कुटुंब जर उद्ध्वस्त होत असेल तर त्याला जबाबदार ही सर्वस्वी कंपनी आणि त्यांना मान्यता देणारे किंवा त्यांचे ऑडिट करणारे जे लोक आहेत तेच जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार मॅडम, माझं नाव रमेश राजू पाटील. आता ही 2 दिवसामागे जी घटना घडली की गॅसचे पाईपलाईनमुळं स्फोट झाला आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, मला वाटतं तुम्ही त्यांचे अगदी जवळचे शेजारी आहेत. काय सांगाल याबद्दल? तुमच्याकडे पण हे पाईपलाईन आलं का? भविष्यात हे सुरू करणं योग्य आहे का? भविष्यात हे सुरू करणे योग्य म्हणजे लई चुकीचं आहे हो. म्हणजे त्यांचे जोडकाम अगदी व्यवस्थित नाही, जोडकामगार आहेत ते सळीवर नाही आणि व्यवस्थित लक्ष नाही. ते त्यांच्या मनाने येत्यात जातात, कधी बी येत्यात जातात आणि व्यवस्थित कस्टमरना माहिती पण दिलेली नाही, काही नाही. त्यांचं त्यांनी ते मनाने काम करणार जाणार, काहीतरी विचारायला गेलं की हो तुमको मालूम नाही, हो ऐसा करणे काय, असं काहीतरी त्यांच्या भाषेत ते सांगून बाहेर पडतात. ज्या वेळेला सोमवारचा त्यांनी गॅस सप्लाय जे केलेत माहिती सरळ कुणाला काही दिलेलं नाही, फक्त बाहेरच्या बाहेर लाईन बघितलं 2-3 ते कामगारांनी ते निघून गेलेत. ते ज्या घरात कोण आहे का नाही ते बघायलाच नाही. आणि गॅस चालू 6 वाजता जे चालू केलेत ते सप्लाय माझ्या घरातसुद्धा गॅस सप्लाय म्हणजे फक्त मीटरपर्यंत होता. मीटरपासून शेगडीला गॅस कलेक्शन त्यांनी चालू करून केलेलं नाही. आणि ज्या घरात त्यांनीच प्रत्येक घरांचे जे सोडले एका घरात तर ते मीटरच नाही, बिन मीटरचं त्यांनी गॅस सोडून निघून गेले. आम्ही पण का शेजारी पाजारी का प्रत्येक घरात जाऊ शकत नाही. हे गॅस सुरू करताना तुम्हाला सांगितलं होतं का की सेफ्टीचं काय काय आहे, कसं वापरायचं आहे, कधी बंद करायचं आहे, कुठला नॉब बंद पाहिजे, सुरू पाहिजे, काय? फक्त 2 कॉक त्यांनी सांगितले होते, ते आतलं एक आणि बाहेरचं एक. आणि ज्या वेळेला सांगितले त्याच्यानंतर पूर्ण त्यांनी माहिती कुणीच दिलेलंच नाही. आणि त्याला सेफ्टी नाही ते काय त्यांनी केलेच नाही. म्हणजे सेफ्टी काय तशी माहिती बघली तर त्यांनी बऱ्यापैकी काही सांगून गेलेलं नाही, न सांगताच त्यांनी आपल्याला निघून गेलेले आहेत. आणि त्यातनं तो रात्री 10:30च्या नंतर त्याची स्पॉट झाली. 10:30च्या नंतर स्पॉट झाल्यानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो. जो समोरनं जो स्पॉट खिडकीतनं जो आलं डायरेक्ट ते आमच्या घरातच आलं. आणि माझी मिसेससुद्धा त्यात पायाला जखमी झाली. जो झळ जो आला त्या अंगावर ते पडली, पायाला विजा बसल्यावर ते तिथं त्या ठिकाणी फोडा बारकी उठल्यात. उठल्यान मग त्याच्यानंतर ते सगळे आपली शेजारचे कॉलनीतले सगळे गोळा होऊन ते जे पेटलेलं बाई होते तिला आम्ही सगळ्यांनी वाचवली. तर आज आपण मनोरमा कॉलनी इथं नागरिकांना भेट दिली आणि जी दुर्दैवी घटना घडली होती त्या संदर्भात काही माहिती घेतली. तर नागरिकांकडे खूप रोष आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात जे कोण दोषी असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती आणि त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.